राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज बार्शीच्या दौऱ्यावरती आहेत आणि सोलापूरमध्ये आज त्यांच्या वेगवेगळ्या सभा आणि त्याचबरोबरीने मेळावे जे आहेत या ठिकाणी होणार आहेत. आपण आता आहोत बार्शीमध्ये, बार्शीच्या पांडे चौकामध्ये. या ठिकाणी शरद शेतकरी संवाद मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरं तर बार्शीची जागा जी आहे ते उद्धव ठाकरे गटाकडे आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विश्वास बारबोले जे आहेत त्यांनी या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्याचा एकंदरीत या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या शरद शेतकरी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून शरद पवार आज या ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. खरं तर बार्शीतील राजकारण जे आहे ते आता वेगाने बदलताना पाहायला मिळते, कारण ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल जे आहेत ते या ठिकाणी मागील विधानसभेवेळी ठाकरे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाकडून जे आहे ते या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरे गेलेले होते. मात्र आता या ठिकाणी ही जागा जी आहे ती कोणाच्या वाट्याला जाणार याकडे देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण शरदचंद्र पवार गटाच्या वतीने या ठिकाणी जंगी शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येते आणि शरदचंद्र पवार गटाचे नेते विश्वास बारबोले यांचे बॅनर्स देखील या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. भावी आमदार अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यामध्ये आता उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्याचबरोबरीनं आज शरद पवार नेमका या मेळाव्यामध्ये काय संबोधित करतात आणि कशा पद्धतीनं या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना भावी उमेदवार जो आहे तो जाहीर करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर आज ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर त्याचबरोबरीनं शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार देखील या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेला. त्यामुळे मेळाव्यामध्ये शरदचंद्र पवार काय नक्की बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVNN मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.